मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहोत. जी व्हरायटी आहे हरभऱ्याची सिलेक्शन NVRD नवरदेव 48 या व्हरायटीवर. आणि या व्हरायटीमध्ये आल्यानंतर बघा इथं इथं जे क्षेत्र आहे हे 1.5 एकर क्षेत्र आहे. आणि या 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण किती कट्टे झाले हे आता इथं बघूया. तर हे 1.5 एकरमध्ये आपण काटासुद्धा आणला आणि मोजण्यासाठी, कारण या शेतकऱ्यांचा आपण मोजूनच हरभरा बघायचा होता, तर त्यासाठी आपण काटा पण आणला आणि काटा आपण हे इथं केलेला आहे. आता हे बाकीचे कट्टे टाकले, आता हे सर्व बाकीचे कट्टे आपल्याला इथं टाकायचे आहे. तर आता हे सर्व आपण पोते कमी पडल्यामुळे हे पण पोते आता आपल्याला टाकायचे आहेत. तर बघूया आता किती आहे ते. आता इथं आपण 0 करूया आणि त्याच्यानंतर आपण आता हे 0 केल्यानंतर बाकीचे पण कट्टे मोजूया. परंतु इथं 50-50 किलोचे सर्व कट्टे आहेत. तर तिथं जी आहे थप्पी, तर ती थप्पी आपली साधारणतः इथं 48 कट्टे झालेले आहेत आणि आपण मोजूनच टाकलेले आहे. तर 48 कट्टे 50-50 किलोचे, तर ते आहे 24 क्विंटल माल. आणि इथं बघूया आपण किती कट्टे आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, हे 17 म्हणजे हे 8 क्विंटल, म्हणजे ते 24 क्विंटल माल आणि हा 8 क्विंटल म्हणजे 32 क्विंटल माल. आणि क्षेत्र आपण बघू शकता इथं. तर क्षेत्र जे आहे हे क्षेत्र आहे 1.5 एकर. आपण इथं बघू शकता त्या मोटरसायकलपासून पलीकडे हरभरा आहे, इकडं गहू आहे आणि बाकी तर तुम्ही बघू शकता इथपर्यंतच आहे क्षेत्र. पलीकडं हरभरा आहे आणि तिकडे दुसरं शेत आहे. तर अशा प्रकारे इथं आपण 1.5 एकर शेतामध्ये इथं किती उत्पन्न झालं आहे आपण इथं बघलं आहे. तर इथं साधारण 32 क्विंटल उत्पन्न हे 1.5 एकरमध्ये आलं. तर आपल्याला 32 म्हणजे साधारणतः आपल्याला इथं 21चा उतार आला आहे हरभऱ्याला सिलेक्शन NVRD नवरदेव 48 या व्हरायटीपासून. आणि इथं बघू शकता आपण अंतर जे आहे, तर अंतर हे इथं 2.5 फुटानं पेरलेलं आहे. पूर्ण बघा इथं 2.5 फुटानं इथं पेरलेलं आहे. सर्व ओळी 1 आणि 20 किलो इथं एकरी म्हणजे 30 किलो आपण NVRD नवरदेव 48 हे बियाणं टाकलेलं आहे. तर आपण आता इथं या शेतकऱ्यालाच विचारू, या इकडं. तर मला एक सांगा, आता ही व्हरायटी आहे तुमची, तर ही NVRD नवरदेव 48 तुम्हाला मी 30 किलो बियाणं दिलं, तुम्ही 1.5 एकरामध्ये पेरलं होतं. तर हे पेरल्यानंतर त्याच्यात तुम्ही इथं एक तरी झाड मेलं का? कुठल्याही झाडाला म्हणजे एकही झाड झाड मेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला मर बिलकुल नव्हती, आम्ही तुम्हाला आधी सांगलं होतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता ही जी व्हरायटी आहे ही तुम्ही 2.5 फुटानं 30 किलो 1.5 एकरामध्ये पेरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व इथं सांगितलेली आहे माहिती. तर यांना विचारू. आता तुम्ही खत किती वेळ दिलं होतं या हरभऱ्याला? 2 वेळेस दिलं. 2 वेळेस. कुठलं खत दिलं होतं? DAP. आणि फवारण्यामध्ये काय दिलं होतं तुम्ही? फवारण्या आम्ही 4 केल्यात आणि 4ही फवारण्या आम्ही इमामॅक्टिनचं केल्यात. म्हणजे तुम्ही इमामॅक्टिनच फवारलं? बरं. बाकी वगैरे काही नाही. टॉनिक बुरशीनाशकची काही गरजच पडली नाही, कारण ही URB प्रक्रियायुक्त असल्यामुळं याला टॉनिकची गरज नाही, बुरशीनाशकाची नाही, वरखत जसं 19 पुडा त्याची पण गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाची म्हणजे या व्हरायटीला URB प्रक्रिया केल्यामुळं खतामध्ये सुद्धा सल्फर, मायक्रोन्यूट्रन्स किंवा कॅल्शियम मॅग्नेशियमच्या 4 5 10 किलोच्या बॅगा पण याच्यात टाकायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं निंदन जे आहे हे 2दा डवरा 2.5 फुटामध्ये 2दा डवरा चालला तुमचा. तर 2दा डवरा चालल्यामुळे काय झालं, तुम्हाला निंदन खर्च हे 2 बायाच लागले असतील जास्तीत जास्त. त्याच्यावर निंदन एकदम कमी खर्चात, कारण 2दा डवरा लागला, फक्त तासातलं निंदायचं काम पडलं. आणि दुसरी गोष्ट तुमचे ते पैसे वाचले, म्हणजे 2 बायावर निंदन झालं 1 एकर क्षेत्र, म्हणजे हे 1.5 एकर 3 बायामध्ये झालं. म्हणजे तिथं सुद्धा तुमचे म्हणजे एकरी 10 बाया लागायच्या, तर तिथं 15 बाया लागायच्या ना, तुमचं 3 बायामध्ये झालं, म्हणजे तिथं तुमचं निंदन वाचलं. हे निंदन म्हणजे तुमचं साधारणतः काय मजुरी आहे सध्या बायाला? 200 रुपये. म्हणजे तुमच्या 3 बाया म्हणजे 15तल्या 3 गेल्या 12 बाया मजुरी, 12 2 2400 रुपये वाचले. खतामध्ये तुमचे सल्फरचे कॅल्शियम मॅग्नेशियम आपलं याचे मायक्रोन्यूट्रनचे ते 800-1600 रुपये वाचले. त्याच्यानंतर ते 13 2 1600 12 किती 12 बाया नाही का 2400 रुपये आणि हे 1600 रुपये वाचले. आणि दुसरी गोष्ट आता तुमची फवारणी म्हणजे तुमचं बुरशीनाशक वाचलं, टॉनिक वाचलं, त्याच्यानंतर वरखताचे पुढे 1919चे वाचले. तर ते साधारणतः तुमचा 250 रुपये पंप पडत होता, तर एकरी 5 पंप पडतात. तर 5 पंप एकरी, तर हे समजा 7-8 पंप समजा 1.5 एकरात, तर ते 7-8 पंप 8 2 1600 रुपये म्हणजे 200 जरी वाचले एका फवारणीला, एका पंपावर. तर तुमचे साधारणतः 8 2 1600 रुपये तुमचे फवारणीचे एका फवारणीचे वाचायले. तर तुमचे 1.5 एकरावर 16-85 ते 8,000 रुपये वाचायले. म्हणजे तुमचे हे 8,000 आणि ते समजा साधारणतः 2.5 आणि ते 1.5 ते 4 म्हणजे तुमचे 12,000 रुपये एकरी अशी म्हणजे फवारणीचे, निंदायचे आणि खताचे वाचले. तर आता एवढे पैसे वाचल्यामुळं तुम्ही समाधानी आहे समजा. आणि आता तुम्ही हे हरभरा जो आहे, आता हा आम्ही ह्या हरभरा तुम्ही आता जेव्हा तुम्हाला भाव येईल तेव्हा काय करा, URB प्रक्रिया करायसाठी आम्ही तुमच्याकडून घेऊन जाऊ.
हे पूर्ण हरभरा, तर ते आता URV प्रक्रिया करायसाठी नेण्यासाठी आम्ही वेळ लागते थोडासा. तर तुम्हाला ज्यावेळेस विकायचा त्यावेळेस मला सांगा तुम्ही, त्यावेळेस मीच घेऊन जातो, कारण हे तुम्हाला डेमो प्लॉट दिला होता. तर आता हा डेमो प्लॉट दिल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटते की हा हरभरा म्हणजे पुढच्या वर्षी URV प्रक्रिया केलेच वाहन तुम्ही वापर, हेच वाहन वापरा. हे वाहन आहे सिलेक्शन NVRD नवरदेव 48 आणि फांद्याची संख्या घाट्याची संख्या ही भरपूर होती. तर तुम्ही समाधानी आहे या वाहनापासून? नक्की. ठीक आहे मग, ओके.